नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, दिवाळी जवळ आली आहे। आपण बनवत आहोत दिवाळीसाठी सुंदर अशी 3 ते 2 ठिपक्यांपासून आकर्षक अशी दिव्याची रांगोळी। काढायलाही सोपी आणि दिसायला सुंदर अशी रांगोळी आहे। त्यासाठी आपण काढून घेऊया 3 ते 2 ठिपके। या पद्धतीने मी इथे 3 ते 2 ठिपके काढून घेतलेले आहेत। आता आपण सिंपल हे ठिपके या पद्धतीने इथे जोडणार आहोत। सरळ फक्त ठिपके जॉईंट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मधला जो ठिपका आहे त्याच्यावरती थोडीशी रांगोळी अजून टाकून त्याच्यावरती बोटाने प्रेस करायचं आहे। त्याच्यानंतर बरोबर आपल्या रेषांवरती जे डॉट आहेत ठिपके काढले होते आपण त्याच्यावरतीच फुलाची पाकळी आपण जोडून काढायची आहे। मध्ये आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालं आहे। आपण कमीत कमी ठिपक्यांचा वापर करूनही सुंदर अशा रांगोळी डिझाइन तयार करू शकतो। बघा किती सुंदर आपलं इथे फूल तयार झालं आहे। ज्या मैत्रिणींना रांगोळी जमत नाही त्या अशा पद्धतीने ठिपक्यांचा वापर करून अगोदर रांगोळी शिकू शकतात। त्याच्यानंतर आपण च्या बाहेरच्या साइडने सेम त्याच पद्धतीचा आपण रेषेच्या वरती बरोबर अशा जोडून रेषा काढणार आहोत। त्यामुळे आतल्या शेप सारखाच आपला दुसरा साइडने अजून एक शेप आपला तयार होईल। डबल लाइन आपली इथे तयार होणार आहे। बघा, त्यानंतर आपण आता या रेषांवरती वरच्या साइडने इथे दिवे काढणार आहोत। इथे याच्यावरती आपण इथे दिवे बनवणार आहोत। या पद्धतीने आपण वरच्या साइडने पर्यंत असा दिवा मी इथे बनवला आहे। बघा, या पद्धतीने आपण या रेषांवरती सुंदर असे इथे दिवे बनवून घेतलेले आहेत। आता आपण या दोन्ही दिव्यांच्या मधोमध बरोबर 3-3 ठिपके मी काढणार आहे। 2 ठिपके त्याच्यावरती एक ठिपका पद्धतीने
तुम्हाला जर असे ठिपके एकदम देता येत नसतील तर तुम्ही तिथे फेविकॉल बॉटलचाही वापर करू शकता, त्यानेही छान ठिपके तुम्हाला इथे काढता येतील. किंवा मग छोटा चम्मच त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. मार्केटमध्ये आता खूप साऱ्या त्या बॉटल्सही आहेत, त्याच्या साहाय्याने तुम्ही असे ठिपके काढू शकता. त्याच्यानंतर इथे मी माचीसच्या काडीचा वापर करत आहे. तर अगोदर आपण हा मधला ठिपका या पद्धतीने खाली ओढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि हा तिसरा. आपली अशी सुंदर इथे डिझाईन तयार होईल. बघा या पद्धतीची आपली दिव्यांच्या मध्ये जी जागा होती त्याच्यामध्ये सुंदर अशी डिझाईन काढून झालेली आहे. त्याच्यानंतर आता याच्या बरोबर मध्ये मी ब्लू कलरच्या रांगोळीचा एक ठिपका दिला आहे. आणि याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. थोडी मोठा ठिपका टाकायचा, म्हणजे छान आपण बोटाने प्रेस केल्याच्या नंतर बरोबर आपला असा सर्कल राऊंड तिथे तयार होतो आणि दिसायलाही छान दिसते. त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून एक ऑरेंज रंगाचा ठिपका मी इथे देते. आणि मधल्या ठिपक्यात आपण इथे ऑरेंज रंग देऊया. त्याच्यानंतर दिव्यांच्या वातीमध्ये आपण वरती रंग भरते मी पिवळा रंग इथे आपण वापरत आहे. पिवळा ऑरेंज तुम्ही कुठलाही रंग याच्यामध्ये भरू शकता. तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो रंग भरा. तुम्हाला जो आवडत असेल तोही तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. मैत्रिणींनो, त्याच्यानंतर आपण इथे मध्ये दिव्याच्या मधोमध परत एक एक डॉट देणार आहोत. त्यानंतर परत आपण याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचे इथे डॉट. आणि याच्यावरती आपण डॉटच्या वरती परत असे छोटे छोटे डॉट देणार आहे मी. बघा बघा आपल्या कमी ठिपक्यांपासूनही किती सुंदर आपण इथे दिव्यांची रांगोळी तयार केली आहे. तुम्ही आवर्जून या दिवाळीमध्ये ही रांगोळी नक्की काढून बघा. बघा आता हे डॉट आपण या पद्धतीने बोटाने फक्त याला प्रेस करून असं मागच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. बोट आतमध्ये टेकून असं पाठीमागे ओढायचं आहे. बघा किती सुंदर आपलं इथे दिव्यांच्या मध्ये फूल तयार झालं आहे. बघा सिंपल ट्रिक वापरून तुम्ही छान अशा रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकता. बघा अजूनच आपल्या रांगोळी उठून दिसत आहे आता. आणि दिवाळीमध्ये सगळ्यांच्याच महिलांच्या मागे गडबड असते, त्यातही आपण अशी छानशी रांगोळी आपल्या अंगणामध्ये झटपट काढू शकतो. त्यानंतर आपण त्याच्या मधल्या पाकळीमध्येही लाल रंग मी इथे भरत आहे. आणि रंगही मी याच्यामध्ये खूप जास्त वापरले नाही, कमी रंगामध्येही तुम्ही अशी छानशी रांगोळी नक्कीच बनवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये
या मधल्या स्पेसमध्ये आपण या पद्धतीची इथे डिझाईन, उलटा ट्रायंगल इथे मी असं काढला आहे, ट्रायंगल बनवायचा आहे फक्त। बघा सुंदर अशी आपली इथे रांगोळी तयार आहे। मैत्रिणींनो, रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।